केरळमध्ये पिनराई विजयन यांना मोठा धक्का आहे। भारतातील डाव्यांचा अखेरचा गडही ढासळलाय। केरळमध्ये काँग्रेसची एंट्री आहे। 10 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन आहे। 2016 पासून खरं तर पिनराई विजयन या ठिकाणी सत्तेत होते, त्यामुळे अर्थातच डाव्यांचा हा बालेकिल्ला मानला जायचा, पण हा बालेकिल्ला आता मात्र ढासळलाय। तर आसाममध्ये भाजपची पुन्हा अभूतपूर्व मुसंडी आहे। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आहे। हिमंता बिस्वा सर्वांचा करिश्मा कायम आहे। आसामच्या जनतेनं काँग्रेसला नाकारलंय। तर आसाममध्ये भाजपच्या जागांचा आकडा 100च्या पार पोहोचतोय। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीनं 22 जागांवर या ठिकाणी विजय मिळवताना दिसतीये। इतर पक्षही 4 जागांवर आघाडीवर आहेत। तर आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा दिसतोय। फडणवीसांनी प्रचार केलेल्या दोनही मतदारसंघात भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय। दिब्रुगड आणि जोरहाट या दोनही विधानसभा मतदारसंघात भाजप विजयी आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात संध्याकाळी 6:30 वाजता येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील। दिल्ली भाजप मुख्यालयात संध्याकाळी विजयोत्सव साजरा केला जाणार आहे। आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय। भाजप कार्यकर्त्यांचा देशभरात जल्लोष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी परस्परांना रसगुल्ला भरवत विजय साजरा केलाय। तर आजचा दिवस सगळ्यांकरता ऐतिहासिक आहे। हा राष्ट्रवादी शक्तीचा विजय असं फडणवीस म्हणतात। पश्चिम बंगालच्या जनतेनं दीदींना खरा पक्ष कुठला हे दाखवून दिलं असं देखील वक्तव्य फडणवीसांनी केलंय। भारताच्या एकतेला, अखंडतेला, सार्वभौमतेला, सुरक्षेला धोका निर्माण करायचे एक प्रकारे बंगाल आओ जाओ घर तुम्हारा और पकाओ खाओ बिर्याणी तो मुर्गा हमारा अशा प्रकारचं सरकार हे त्या ठिकाणी ममता बॅनर्जींनी दिलं होतं। आज हा विजय भारतातल्या प्रत्येक राष्ट्रवादी शक्तीचा विजय आहे। आसामचे मुख्यमंत्री हेमंतो बिस्व शर्मा यांनाही मी मनापासनं शुभेच्छा देतो, त्यांचंही अभिनंदन करतो। अभूतपूर्व विजय, अभूतपूर्व। याचं कारण गेले 2 विजय 60 जागा आपल्याला मिळाल्या होत्या। 2-4 लोक इकडून तिकडून घ्यायची गरज पडली होती, पण आता कोणाची गरज नाही। म्हणजे आपले मित्र आहेत ते ठेवतीलच सोबत, पण एकट्या भाजपला 2/3 मेजॉरिटीमध्ये आसाममध्ये देखील जनतेने पोचवलं आहे। हा मोदीजींचा करिश्मा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। आणि मला सांगायला आनंद होतो की साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्यातील असणारे सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीतील असणारे कार्यकर्ते की जवळजवळ बंगाली कार्यकर्ते 6000पेक्षा जास्त कार्यकर्ते हे पश्चिम बंगालमध्ये गेले। 200 पूर्ण मतदारसंघामध्ये रात्रीचा दिवस केला आणि मी खऱ्या अर्थाने या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। आज या कल ममता दीदी प्रेस कॉन्फ्रेंस करेगी और ईवीएम पर ठिकरा फोड़ेगी, क्योंकि केरल में तो ईवीएम सही चलते हैं, लेकिन बंगाल में ईवीएम बदल जाते हैं। लेकिन
आप एक बात यकीन मानिए, ये करारा जवाब उन सभी को है जिन्होंने देश के इंस्टीट्यूशंस को अपमानित किया, जो कहते हैं देश की संसद गलत है। ऐसे सभी को करारा जवाब आज बंगाल की जनता ने देकर दिखा दिया। तब्बल 59 वर्षानंतर तामिळनाडूत मोठा उलटफेर आहे. विजय थलपतीच्या TVK या पक्षाची घोडदौड आहे. एक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.